हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू दी अनदर व्लॉग. तर नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आता श्रीनाथजींचं दर्शन घेऊन निघालो आहे चित्तोडगडसाठी, म्हणजे आता पुढच्या प्रवासासाठी. आणि आता सकाळी सकाळी रूम खाली करून आम्ही मालकाकडे चावी सोपवली आहे. तर बघू आता पुढचा प्रवास कसा होतो. जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे अंदर की बाहर की दुनिया ये देखो रे. तर आम्ही आता चित्तोडगड बस स्टॉपला उतरलोय आणि इथून टमटमने निघालोय. तर तुम्हाला डायरेक्टली किल्ला बघायला जायचं असेल तर इथून पण गाड्या असतात. काय पण तरी एकदम भारी केलं मला. कार्ड दिलं नाही सांगितलं ते मला कार्ड परत. तर आम्ही आता आलेलो आहे प्रतापनगरमध्ये. बस स्टॉपपासून ते प्रतापनगर जे रिक्षाने आलो आहे, म्हणजे समथिंग 10-20 रुपये ते घेतले. तर या ठिकाणी मित्र आहे, तर त्याचे कोणतरी फ्रेंड वगैरे, तर त्यांच्या रूमवर आम्ही आता सामान ठेवू आणि त्यानंतर मग इथून पुढच्या प्रवासाला म्हणजे किल्ला पाहण्यासाठी आम्ही निघणार आहोत. तर आम्ही आता चित्तोडगड पाहण्यासाठी निघालो आहे रिक्षाने, ज्याचं 3 ते 4 तासाचं त्यांनी 350-400 रुपये सांगितले. आणि हा जो आहे हा चित्तोडगडचा मेन दरवाजा, जोरला पोल. असे एकूण 7 ते 8 पोल जे आहेत ते चित्तोडगडवरती आहेत. त्या काळी चित्तोडगडला मेवाडची राजधानी म्हणून ओळखलं जायचं. त्या काळी या किल्ल्यात 1 लाखापेक्षा जास्त लोक राहायचे. वरती आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला या ठिकाणी तिकीट काढावं लागतं, स्वतःचंही आणि तुम्ही ज्या व्हेकलने आलेले असतात त्या व्हेकलचं सुद्धा तिकीट या ठिकाणी काढावं लागतं. 30 ते 40 रुपये तिकीट असतं. हा एक पॉईंट आहे की या ठिकाणाहून तुम्हाला पूर्ण जे चित्तोडगड आहे गाव, तर ते पूर्ण गाव जे आहे ते एकदम सुंदर पद्धतीने दिसतं. तर हे पूर्ण गाव असलेलं आहे. आणि याची जी हाईट आहे आय थिंक ती 580 फूट समथिंग काहीतरी, एवढं उंचावर हा जो चित्तोडगड आहे तो किल्ला आहे. त्याच्यामुळे हा किल्ला जिंकणं खूप कठीण काम होतं. अकबराला सुद्धा खूप प्रयत्नानंतर हा किल्ला जिंकता आला असं म्हटलं आहे. तो भाई ने बोला कि यहाँ पे एक रील बनाते. भाई ने बोला करने का तो करने का. चित्तोडगडवर आल्यानंतर पहिलं दर्शन तुम्ही या मंदिरात घेतात. तर हे मंदिर जे आहे ते कृष्णाचं आहे, ज्या ठिकाणी कृष्ण आणि राधा यांची मूर्ती आहे. हे मंदिर बाप्पा रावलने 8व्या शतकात बनवलं होतं. याला कुंभश्याम मंदिर असं सुद्धा म्हटलं जातं, कारण नंतरच्या काळात राणा कुंभाने याचा जीर्णोद्धार केला होता. त्याच्याच बाजूला जे मंदिर आहे ते आहे मीराबाईचं मंदिर. कृष्णाचे सर्वात परमभक्त असलेल्या मीराबाईंचं हे मंदिर आहे. तर हा आहे विजयस्तंभ. नावावरूनच विजयस्तंभ म्हटलं म्हणजे एक विजयाचं प्रतीक. ज्यावेळेस राजा कुंभाने मालवा आणि गुजरात या प्रांतांवर विजय मिळवला त्यावेळेस त्याचं प्रतीक म्हणून हा विजयस्तंभ जो आहे तो बनवण्यात आला होता. हा विजयस्तंभ 122 फूट उंच आहे. तर हे आहे समाधीश्वर मंदिर. राजा भोई यांनी 11व्या शतकात हे मंदिर बनवलं होतं. एका सिंगल दगडावर ब्रह्मा विष्णू महेश यांच्या मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या आहेत. तर हे आहे गोमुख कुंड. असे एकूण 84 कुंड जे आहेत ते चित्तोडगडावरती आहे. राणी पद्मावती या ठिकाणी आंघोळ करायला येत असे असं म्हटलं जातं. या ठिकाणी गोमुखातून थंड पाणी आणि गरम पाणी दोघंही झरे वाहतात. तर हे जे तुम्ही बघतायत तर या फटीतून युद्धाच्या वेळी ज्यावेळेस शत्रू आक्रमण करायचा किंवा चढण्याचा प्रयत्न करायचा तर याच्यामधून गरम तेल जे आहे ते त्या शत्रूवर टाकण्यात यायचं. तर अलाउद्दीन खिलजीने आक्रमण करून बऱ्याच जे ठिकाणं आहेत चित्तोडगडवरचे ते उद्ध्वस्त केले होते. तर आपण आता आलोय समर पॅलेसमध्ये. राणी पद्मावती या ठिकाणी राहत असत. समर पॅलेस आणि विंटर पॅलेस हे 2 पॅलेस जे आहेत ते चित्तोडगडवरती आहेत. आणि या पॅलेसमध्ये आता नंतरच्या काळात गार्डन बनवण्यात आले.
आणि चित्तोडगड स्टेशनचं एक मला खूप भारी वाटलं की पूर्ण स्टेशनवर जे आहेत तर महाराणा प्रतापांचे जे आयुष्यातले प्रसंग होते, त्यानंतर जेवढेही राजे होऊन गेलेत तर त्यांच्या जीवनातील जे प्रसंग होते ते या ठिकाणी मस्तपैकी चित्र काढलेलं होतं, की ज्यामुळे तुम्हाला कळेल की याचा इतिहास काय होता. खूप भारी आयडिया होती. तर अशा पद्धतीने आमची 4 दिवसांची ती राजस्थानची ट्रिप होती ती कंप्लीट झाली आणि आता आम्ही निघालो घरी. चला तर नक्कीच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.